धन निरंकारजी, सर्व प्राणी मात्रांना, सर्व जीव मात्रांना प्रेम करणे हेच खरी भक्ती होय. जेव्हा सद्गुरूंचे ब्रह्मज्ञान मानवाला होते तेव्हा मनुष्य आपली जात, धर्म, रंग, वेश, लिंग यासारख्या अनेक भेदांच्या पलीकडे जाऊन तो खरा मनुष्य बनतो. परमात्मा कोणा एकट्याचा नसून परमात्मा हा सर्वांचा आहे ही जाणीव, ही शिकवण ज्यावेळेस सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला ब्रह्मज्ञान होते त्यावेळेस ही जाणीव होते. मानवाने समाजामध्ये अनेक भेदभाव निर्माण केलेले आहेत. जात पात, धर्म, वर्ण असे अनेक भेद मानवाने या समाजामध्ये निर्माण केलेले आहेत. तर परमात्म्याने या समाजामध्ये, या जगामध्ये कोणतीही भेद अशी वस्तू निर्माण केलेली नाही. परमात्मा हे सर्वाघटी समभावाने राहणारा ही एक अवस्था आहे. परमात्मा स्वतः सांगतात की तो मी पुससी कैसा सर्वापरी सदा सरिसा आप परू ऐसा भागू नाही. मी कसा आहे म्हणजे सर्व ठिकाणी, सर्व काळामध्ये, भूत भविष्य वर्तमान काळामध्ये मी सारखाच राहणार आणि आपलं परका असा भाव न ठेवणारा, सर्वाला आपलंसं करून चालणारा मी एक शुद्ध अवस्था आहे असे परमात्मा सांगतात. वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी वेशभूषा, वेगवेगळी भाषा हे मानवाला रंगीबेरंगी आणि सुंदर बनवतात. परंतु मानव या विविधतेमधील सौंदर्य आणि प्रेमाचा स्वीकार न करता तो अनेक भेदभाव, अडथळे आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये आणत असतो. अनेक भेदांचा निर्माण करत असतो. तेव्हा समाजामध्ये क्लेश वाढतात, वाद विवाद, भेद वाढतात. आपण सर्वांना आपुलकीने, प्रेमाने स्वीकारण्याची गरज आहे. दुरावा वाढविणारा आणि कोणालाही हीन असे लेखणारा भाव आपल्या मनामध्ये नसावा. जर आपल्या मनामध्ये कोणता भाव असावा तर ते प्रेमाचा आणि आपुलकीचा भाव असावा. सर्वांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असावा. युगानुयुगे संतांनी आणि सद्गुरूंनी हाच संदेश दिला की प्रेम हाच मानवाच्या जीवनाचा खरा ओळख पटवून देतो. धन निरंकार.